हॅलो फ्रेंड, कशा सर्वजण? आय होप की तुम्ही सर्वजण ठीकच असाल। मी प्रियंकाच्या सवारीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। तर आज आम्ही आलेलो आहोत जिंता लेणी बघण्यासाठी। तर मी तुम्हाला आज इथं जे काय आहे ते सगळं काही एक्सप्लोर करून दाखवते, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये मी सर्व काही शूट करून दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया आपण। तर बघा, हे सुरुवातीलाच आता असं शॉपिंग सेंटर लागलेलं आहे, जेणेकरून लेणीवर वगैरे जाताना आपल्याला म्हणजे नाही का, जे काय आपल्या गरजेच्या वस्तू आहेत त्या इथं घेऊ शकतो आपण ह्यासाठी। आणि फूड स्टॉल वगैरे हे सगळं काय आहे इथे। तर ना फ्रेंड, आता फिरायला वरती जाण्याच्या अगोदर ना आम्ही चष्मा वगैरे घेणार आहोत। बघू आपल्या ह्याच्यामध्ये रेंजमध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये बसला तर घेईन मी, नाहीतर पुढे दिसते दुकानामध्ये। भारी वाटते का? कसं दिसतंय मला? आरशात बघ बरं। सायलू तसला होईल का तुला? तोंडच मोठं दिसेल तुझं। हे राहू देऊ का दुसरा बघू? बघ बरं इकडं कसं वाटतंय? चांगलं वाटते। नाही चाल सायलीला कसं दिसतंय? आरसा तुम्हारे पास है। पण मला ते तुझं आवडलं। तर बघा, आता मी चष्मा वगैरे घेतलाय आणि एवढं छान इथलं वातावरण आहे ना, खूपच छान वातावरण आहे। आणि आता आम्ही चाललोय शटल बस स्टॉपकडे। तर चला मी तुम्हाला बसमध्ये बसताना दाखवते। तर ना आता आमची बस निघालेली आहे। आता मी तुम्हाला पुढचं दाखवते बाजूच्या खिडकीतून। आणि इथं सायली कशी दिसते, एकदम फॉरेनर छान दिसते सायली। चला मी दाखवते पुढचं तुम्हाला। कसा वाटला तुम्हाला ह्या लेणीकडे जाण्याचा घाट? तर मी थोडा फास्ट फॉरवर्डमध्ये हे केलेलं आहे। तर फायनली आता आपले स्टॉप आलेला आहे, स्टॉप आले। तर तुम्ही बघा आता खाली किती म्हणजे गर्दी खूप होती इथे, म्हणजे बघायला येणारे खूपच लोक होते तिथे। कारण ना म्हणजे ते असं आहेच ते स्थळ, असं ऐतिहासिक स्थळ। तर तिथे म्हणजे खूप असं विदेशातून वगैरे खूप लोक आले होते। तर फायनली आपण पोहोचलेलो आहोत इथे। तर ना फायनली आपण पोहोचलेलो आहोत इथे। एवढं छान वाटतंय ना, खूपच छान। मी ना तुम्हाला बॅकच्या कॅमेऱ्याने दाखवते, किती मोठी ही दरी आहे, बापरे। वर वर इथून आपली लेण्या
बघायला जाण्यासाठी सुरुवात झालेली आहे. तर इथून थोडासा चढ आहे आणि थोडासा स्टेप्स वगैरे चढून जायच्यात, म्हणजे पायऱ्या वगैरे. तर तिथून गेल्याच्यानंतर मग थोडंसं म्हणजे असं एवढं काय नाही. तुमची प्रियंकाची सवारी, दमलेली सवारी. यस, चला चला आहे की. आणि ती वरती सवारीची गाडी आपली हो का पडली. होते चल. असे डोंगर आहेत आणि डोंगराच्या आतमधून हे असा रस्ता कोरलेला आहे. हे इकडं बाहेर जाण्यासाठी सायली समोर तिचे पप्पा तिथे चाललेले आहेत बाहेर. तर चला मी सुद्धा दाखवते, मी सुद्धा जाते बाहेर. अजिंठ्यामध्ये हे तुम्हाला दाखवण्याच्या आधी आपण तथागतांना त्रिवार अभिवादन करूया. आणि आता चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सांगते की आपण ज्या धर्तीवर राहतो त्या धर्तीला बुद्धांचा देश म्हणून ओळखलं जातं. ही आपल्यासाठी खूप गर्वाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. कारण जाईल तिथे जाईल त्या लेणीमध्ये असं बुद्धांशिवाय दुसरं काहीच नव्हतं तिथं. आणि प्रत्येकच म्हणजे असं त्या बुद्धांनी जे काय कार्य केलेलं आहे ते प्रत्येक असं एका त्या धर्तीवरनं त्या लेणीमध्ये असं कोरून ठेवलेलं आहे. आणि एवढं छान म्हणजे इथे गेल्याच्या नंतर एवढं प्रसन्न बुद्धमय आणि एकदम शांत वाटत होतं ना, खूपच शांत वाटत होतं. तर आता मी काही इथून पुढे बोलणार नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर हा जो व्हिडिओ आहे तो हा आपला पार्ट 1 असणार आहे. अजिंठा पार्ट 1 असं मी नाव देणार आहे ह्याला. तर एन्जॉय करा व्हिडिओ.